कथेचं नाव आहे असमाधानी बायको, असंतुष्ट बायको. एका समुद्राच्या किनाऱ्याजवळ एक म्हातारा कोळी राहत होता. त्याचं नाव होतं ओसाका. ओसाकाचं वय 50च्या आसपास होतं. त्याच्या बायकोचं नाव होतं तानाशी. पण दारिद्र्य आणि काळजी यामुळे त्याच्या चेहऱ्यावर म्हातारपण अधिक जाणवत असे. मुलबाळ नसल्यामुळे ओसाका आणि तानाशी असं दोघंच झोपडीत राहत होते. त्यांची झोपडी समुद्राच्या अगदी जवळच होती. ओसाका रोज पहाटे लवकर उठून झोपेतून जागा व्हायचा. आपले जाळे घेऊन समुद्रावर जायचा. दिवसभर जाळे लावून बसायचा. जाळ्यात थोडेफार मासे सापडायचे, ते विकून त्यातून तो घरात लागणारे सामान आणायचा. तानाशी कमी पैशात कसेबसे घर चालवायचे. आपल्याला जे काही मिळत आहे त्यात ओसाका संतुष्ट असायचा. आपल्याला देव 2 वेळा जेवायला देतो, हे काय कमी आहे का, असा विचार तो करायचा. पण तानाशी मात्र खूपच असंतुष्ट व लोभी प्रवृत्तीची होती. ओसाकाने कितीही मासे पकडले तरी ती म्हणायची, बस एवढेच मासे सापडले, यातून घर चालवायचं कसं मी. एक दिवस ओसाकाला मासे मिळाले नाहीत. तानाशीच्या रागाचा पारा खूप चढला. ओसाकाला ती नाही ते बोलू लागली. आत्ताच्या आत्ता पुन्हा समुद्रावर जा आणि जास्त मासे पकडून आणा, नाहीतर आज स्वयंपाकच करणार नाही. पुन्हा समुद्रावर जायचे म्हाताऱ्या ओसाकाच्या अगदी जीवावर आले होते. पण बायकोने त्याला घरात बसणे अगदी नको केले होते. म्हाताऱ्या ओसाकाने बायकोला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तानाशी, अगं मी 2 वेळा समुद्रावर जाऊन आलोय. जे काही मिळाले ते आपल्या दोघांना पुरेसं आहे. अगं 2दा जाऊनही एकही मासा जाळ्यात सापडला नाही. मग आता 3ऱ्यांदा कशाला जाऊ. ते काही नाही, मासे पकडून आणल्याशिवाय मी स्वयंपाक करणार नाही म्हणजे नाही. लक्षात ठेवा. बायकोच्या कटकटीला त्रासून पुन्हा ओसाका मासेमारीसाठी समुद्रावर गेला. समुद्रावर जाऊन ओसाकाने पुन्हा एक वार जाळे टाकले. बराच वेळ जाळे टाकूनही जाळ्यात एकही मासा येईना. आज आपले नशीब काही जोरावर नाही असे त्याला वाटले. जाळे घेऊन सरळ घरी जावे असे त्याला वाटू लागले. पण बायकोचा रागाने चिडलेला चेहरा आणि स्वयंपाक न करण्याची धमकी आठवताच त्याने मासे मारल्याशिवाय घरी न जाण्याचा निर्णय घेतला. हा म्हणता दिवस संपत आला. संध्याकाळ झाली, अंधार पडला. त्याने जाळे वर ओढायला सुरुवात केली. काय आश्चर्य, जाळे जड लागत होते. मासे सापडले वाटतं जाळ्यात, या विचाराने त्याला आनंद झाला. त्याने जोर लावून जाळे वर ओढले. जाळे वर आल्यावर पाहतो तर काय, जाळ्यात एक सोनेरी मासा अडकला होता. त्याने त्या जाळ्यातून त्या माशाला अलगद बाहेर काढले. त्याच्या पाठीवर अलगद हात फिरवला. अंधार पडलेला असूनही माशाचे अंग सोन्याप्रमाणे चमकत होते. तोच त्याच्या कानावर आवाज आला, ओसाका मला सोडून दे ना. मी समुद्रातील माशांचा राजा आहे. तू मला सोडून दिलेस तर मी तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करेन. ओसाकाला त्या माशाचे सोन्यासारखे शरीर पाहून खात्रीच पटली की हा मासा साधासुद्धा नाही, तो खरोखरच माशांचा राजा असणार. पण तू खरं कशावरून बोलतोस. तू जर मला फसवलंस तर, ओसाकाने खात्री करण्यासाठी माशाला विचारले. मी समुद्रदेवाची शपथ घेतो, तुझी काय इच्छा असेल ते पूर्ण करेन. माशाने ओसाकाला आश्वासन दिले. ओसाकाचा माशाच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्याने सोनेरी माशाला हळूवारपणे समुद्रात सोडून दिले. रिकामी जाळे घेऊन ओसाका आपल्या घरी आला. रिकामी टोपली पाहून तानाशी ओसाकावर खूप चिडली. आज तुम्हाला रात्री जेवणच मिळणार नाही. मासे नाही तर जेवण नाही. अगं ऐक तर, आज काय गंमत झाली. मला कसली गंमत ऐकायची नाही. अगं ऐक तर, असं म्हणत ओसाकाने समुद्रावर गेल्यापासून जाळ्यात सोनेरी मासा अडकला त्याची हकीकत तिला सांगितली. ती ऐकल्यावर ती ओसाकाच्या मूर्खपणावर संतापली. एवढे कसे तुम्ही मूर्ख. त्या सोनेरी माशाला समुद्रात सोडण्यापूर्वी त्याच्याकडून काही मागून का घेतलं नाही. जा, आत्ताच्या आत्ता परत समुद्रावर जा आणि माशाकडून जेवायला काहीतरी घेऊन या, नाहीतर आज मी जेवण देणार नाही तुम्हाला. बिचाऱ्या ओसाकाला पुन्हा घराबाहेर पडावेच लागले. समुद्रावर गेल्यावर
ओसाकाने माशाला जोराने हाका मारल्या. सोनेरी माशा, माशांच्या राजा, या इकडे. ऐका विनंती माझी. माझी एक इच्छा पूर्ण करा. आणि काय आश्चर्य, समुद्राच्या लाटा जोरदार उसळी मारू लागल्या. त्यातून सोनेरी मासा झपाझप पाणी कापत ओसाका जवळ आला. त्या सोनेरी माशाला नमस्कार करून ओसाका म्हणाला, मत्स्यराज, मला क्षमा करा. माझ्या बायकोने मला खूप हैराण केलंय हो. तुम्हाला थोडा त्रास देतोय. आज घरी खायला काहीही नाही हो. खाण्यापिण्याची कधीच कमी पडणार नाही. असा काहीतरी चमत्कार केला तर बरे होईल. एवढेच ना, जा घरी. तुला कधी उपाशी राहण्याची वेळ कधीच येणार नाही. तुझ्या घरी धनधान्य, भाजीपाला सतत येत राहील. तुला काहीही विकत आणायची गरज नाही. माशाने त्याला उत्तर दिले, खूप खूप उपकार झाले बाबा तुझे. असं म्हणत ओसाकाने माशाला हात जोडले. ओसाका घरी आला. पाहतो तर काय, घरात धान्यांची पोती पडली होती. भाज्यांच्या टोपल्या भरलेल्या, तेलाचे डबे, मसाल्याच्या बरण्या, सगळं काही शिगोशीक भरलेलं होतं. तानाशी एवढं सगळं सामान पाहून खूप खुश झाली, पण तरीसुद्धा तिचं समाधान झालं नाही. ती रुसून बसली. आता काय झालं रुसायला? बघ, आता या माशाने आपल्याला किती धनधान्य दिले. आता आपल्याला जेवणाची कधीच कमी पडणार नाही. तुम्हाला देवाने डोकेच दिलेले नाही. असला कसला महामूर्ख नवरा मला मिळाला. माझे नशीबच फुटके. अहो, केवळ धान्य आणि भाज्या खायला मिळाले म्हणून काय झाले? नेसायला चांगले कपडे नकोत का? दागदागिने नकोत? नुसते धान्य काय मागितले? वर अलंकारही मागायचे? तुमच्यासारखा बावळट नवरा बघितला नाही मी. ओसाकाने अगदी कळवळून बायकोला म्हटले, अगं, एवढ्या वस्तू तुला मिळाल्यात. आता पुन्हा काही त्याच्याजवळ मागणं बरं दिसणार नाही. हवं तर उद्या जाऊन दागदागिने मागेल, पण आज नाही. पण तानाशी काही केल्या ऐकायलाच तयार होईना. नाही नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि खूप दागिने मागा. उद्या जर तो मासा निघून गेला म्हणजे मग काय मिळणार? नाईलाजाने ओसाका पुन्हा समुद्रावर गेला. त्याने पुन्हा सोनेरी माशाला हाका मारल्या. सोनेरी माशांच्या राजा, जरा येता का इकडे? माझी विनंती ऐका मत्स्यराज. समुद्राच्या लाटा उंच उसळल्या. पाणी अगदी वर उडाले आणि सोनेरी मासा पुन्हा ओसाकासमोर हजर झाला. ओसाकाने त्याला नम्रपणे नमस्कार केला. मला माफ कर मत्स्यराज, पण माझं बायकोपुढे काहीच चालत नाही. तू धनधान्य दिलेस त्याबद्दल आभार, पण माझ्या बायकोचं तेवढ्याने समाधान झालं नाही. मग काय हवंय तिला? सोनेरी माशाने विचारले. तिला सोन्या मोत्यांचे, हिऱ्यांचे दागदागिने हवे आहेत. तिची तेवढी इच्छा पूर्ण केली तर खूप बरे होईल. ठीक आहे, तू आता घरी जा. तुझी इच्छा पूर्ण होईल. असं म्हणून तो सोनेरी मासा पुन्हा खोलवर पाण्यात दिसेनासा झाला. ओसाका घरी येऊन पाहतो तर काय, त्याची बायको तानाशी दागदागिन्यांनी नखशिकांत नटली होती, जशी काही नवी नवरीच. ओसाकाने तिला विचारलं, झालं ना तुझ्या मनासारखं? दागिने छान आहेत, मला आवडले. पण अहो, एवढे छान मौल्यवान दागिने घालून मी काय या साध्या झोपडीत राहू काय? आपल्याला राहायला एक मोठा राजमहल हवा आहे. जा, आणा मागून त्या माशाकडून. अगं, आज नको, आत्ताच तर दागिने मागितले. काय म्हणेल तो? उद्या जातो. तानाशी मनात हिरमुसली, पण बळेच हसून म्हणाली, ठीक आहे, पण उद्या नक्की महाल मागा. ही झोपडी आता मला अगदी नकोशी वाटते. दुसऱ्या दिवशी ओसाकाला तानाशीने हलवत जागे केले. अहो, उठा की, किती झोपता? उठा लवकर आणि त्या सोनेरी माशाकडे महाल मागून घ्या चटकन. चला उठा. अगं, मला आवरू दे, न्याहारी तरी करू दे. अळोके पिळोके देत ओसाका म्हणाला, ते काही नाही, न्याहारी नंतर करा. आधी महाल मागायला जा लवकर. तानाशीचे असे बोलणे ऐकल्यावर नाखुशीने ओसाका पुन्हा समुद्रावर गेला. त्याने सोनेरी माशाला हाक मारली. सोनेरी माशा, माशांच्या राजा, ये ना लवकर इकडे जरा. माझी एक विनंती आहे, एवढी इच्छा पूर्ण कर. समुद्राच्या उंच लाटामधून सोनेरी मासा त्याच्यासमोर प्रकट झाला. मत्स्यराज, तुम्हाला पुन्हा त्रास द्यावा लागतो त्याबद्दल क्षमा करा, पण माझ्या बायकोला झोपडीत राहावंसं वाटत नाही. तिला एखादा मस्तपैकी राजमहाल हवा आहे. ठीक आहे, तुझी ही इच्छाही पूर्ण होईल.
जा आता तू घरी. सोनेरी माशाने समुद्रात सुळकन खोल बुडी मारली. घराकडे आल्यावर ओसाकाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याच्या जुन्या झोपडीच्या ठिकाणी एक भव्य सुंदर महाल दिमाखात उभा होता. महाल सूर्यप्रकाशात नुसता चमकत होता. तानाशी खूप खुशीत होती, पण तिचा आनंद फार दिवस टिकला नाही. तानाशीचा लोभीपणा पुन्हा वर आला. एके दिवशी ती ओसाकाला म्हणाली, आजवर किती काबाड कष्ट करून मी दिवस काढले. आता मला या कष्टाचा खूप कंटाळा आलाय. केवढा मोठा महाल आहे आपला. त्याची साफसफाई करण्यात सगळा दिवस जातो माझा. महाल स्वच्छ ठेवायला या महालात नोकरचाकर हवेत. अगं, आपल्या दोघांशिवाय कोण आहे इथं? दोघांचं असं किती काम असतं. ओसाकाने तानाशीला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण तानाशीने उलट त्याला धमकावले. बऱ्या बोलाने त्या सोनेरी माशाकडे जा आणि सांगते तसं करा, नाहीतर तुम्हाला महालात पाऊल टाकू देणार नाही. ओसाकाने पुन्हा समुद्राकडे धाव घेतली. सोनेरी माशाला साद घातली. सोनेरी माशा, माशांच्या राजा, यावे जरा इकडं. ऐका विनंती माझी, एवढी इच्छा पूर्ण करा. समुद्रात नेहमीप्रमाणे उंच उंच लाटा उसळल्या आणि सोनेरी मासा ओसाकाकडे आला. मत्स्यराज, पुन्हा तुम्हाला त्रास देणं पडलं, माफ करा, पण बायकोला महालात नोकरचाकर, दासदासी हवे आहेत, तेवढे कृपा करा. ठीक आहे, तुझ्या मनासारखं होईल, असे म्हणून मासा पाण्यात निघून गेला. ओसाका महालात येऊन पाहतो तर काय, 10-20 नोकर महालात वेगवेगळी कामं करत असलेले त्याला दिसले. त्याची बायको उंच सिंहासनावर बसून नोकरांना हुकूम सोडत होती. 2 दास्या तिची सेवा करत होत्या. आता झालं का समाधान? ओसाकाने तानाशीला विचारलं. बघूया, असं म्हणत तानाशी नोकरांना कामे सांगू लागली. असेच काही दिवस गेले. एक दिवस तानाशी ओसाकाला म्हणाली, एवढा मोठा महाल आहे, दासदासी आहेत, दागदागिने आहेत, खाण्यापिण्याला काही कमी नाही, पण हे म्हातारपण काय कामाचे? या सर्वांचा उपभोग घेण्यासाठी आपण तरुण असायला हवं. अगं, ते काय आपल्या हातात आहे का? माणूस एक दिवस म्हातारा होणारच, ते काही नाही. त्या सोनेरी माशाकडे जा आणि आपल्याला तरुण बनवायला सांगा. अगं, आपल्याला सगळी सुख मिळत आहेत, तरुण होऊन काय करायचंय? आहे त्यात आनंद मानावा माणसांना. तुमच्या टाळक्यात कधी अक्कल येणार कुणास ठाऊक. काय मठ्ठ माणूस देवाने माझ्या पदरात टाकलाय, असं म्हणत तानाशी खूप संतापली. तिने आपल्या नोकरांना हुकूम सोडला. अरे, बघताय काय, त्या म्हाताऱ्याला महालाबाहेर काढा. नोकरांनी मालकिनीची आज्ञा लगेच अंमलात आणली. ओसाकाला त्यांनी महालाबाहेर काढले. ओसाका दुःखी कष्टी होऊन समुद्र किनाऱ्यावर गेला. त्याने सोनेरी माशाला हाका मारल्या. सोनेरी माशा, माशांच्या राजा, यावे जरा इकडे. ऐका माझी विनंती, एवढी करा पुरी. सोनेरी मासा समुद्राच्या तळातून एकदम वर आला. त्याने विचारले, आता तुझी काय इच्छा आहे? ओसाकाने सोनेरी माशाला हात जोडले आणि म्हणाला, आजवर मी तुम्हाला खूप त्रास दिला, पण यापुढे बिलकुल त्रास देणार नाही. आजवर मी तुमच्याकडे जे काही मागितले ते बायकोच्या आग्रहास्तव, पण आज मात्र मी माझी इच्छा सांगणार आहे, तेवढी पूर्ण करा. त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला बोलावणार नाही. काय इच्छा आहे तुझी? सोनेरी माशाने ओसाकाला विचारले. आजवर तुम्ही दिलेले धनधान्य, दागदागिने, महाल आणि दासदासी हे आपण परत घ्या. धनाच्या लोभाने माझ्या बायकोची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. माझे सर्व सुख समाधान हिरावून घेतले आहे. पूर्वी होतो तसेच जीवन जगण्याची संधी मला द्या. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, सुखी हो, म्हणत सोनेरी मासा पाण्यात दिसेनासा झाला. ओसाका आपल्या घराकडे आला. आता महालाच्या जागी पुन्हा त्याची आधीची झोपडी उभी होती. नोकर, चाकर, दागदागिने, धनधान्य नाहीसे झाले होते. म्हातारी तानाशी झोपलेली होती. ओसाकाने तिला उठवले. ती डोळे चोळतच उठली. आपण कुठे आहोत? असे तिने विचारले. आपण आपल्या झोपडीत आहोत, ओसाकाने उत्तर दिले. मग तो महाल, ते दागदागिने? अगं, तू स्वप्न पाहिलं असशील. जो माणूस कधीच संतुष्ट होत नाही तो कधीच सुखी होत नाही. खरे सुख कष्टात, साधेपणात आहे. ओसाकाने तानाशीला समजावले. तानाशीला आपली चूक कळाली. तिने ओसाकाची क्षमा मागितली.